पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम लुक्कू शुभवर्तमान अध्याय 24 मराठी। लुक्कू शुभवर्तमान अध्याय 24। लुक्कू शुभवर्तमान अध्याय 24। रिकामी कबर। शब्बात दिवशी आज्ञेप्रमाणे त्या स्वस्थ राहिल्या। आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या। तो कबरेवरून धोंड लोटलेली आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले। त्या आत गेल्यावर त्यास प्रभू येशूचे शरीर सापडले नाही। मग असे झाले की त्याविषयी त्यास भ्रांती पडली। तो पहा, लखलखीत वस्त्रे ल्यालेले 2 पुरुष त्यांच्याजवळ उभे राहिले। तेव्हा भयभीत होऊन त्यांनी आपली तोंडे भूमीकडे केली असता ते त्यास म्हणाले, तुम्ही जिवंताचा शोध मेलेल्यामध्ये का करता? तो येथे नाही, पण उठला आहे। तो गलिलात असता त्याने तुम्हास काय सांगितले त्याची आठवण करा। ते असे की मनुष्याच्या पुत्राला पापीजनांच्या हाती धरून देण्यात यावे, त्याला वधस्तंभावर ठेवण्यात यावे व 3ऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे, याचे अगत्य आहे। तेव्हा त्यास त्याच्या बोलण्याची आठवण झाली आणि कबरेपासून परत येऊन त्यांनी 11 शिष्यास व बाकीच्या सर्वांस हे सगळे वर्तमान सांगितले। त्या मगदलिया मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया अशा होत्या। त्याचबरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान प्रेषितास सांगितले, परंतु हे वर्तमान त्यास गप्प असे वाटले व त्यांनी त्याचे खरे मानले नाही। तेव्हा पेत्र उठून कबरेकडे धावत गेला व ओनवे होऊन त्याने आत पाहिले, तो केवळ प्रेतवस्त्रे त्याला दिसली। तेव्हा झालेल्या गोष्टीविषयी आश्चर्य करीत तो आपल्या घरी गेला। अमाऊस गावाच्या रस्त्यावर येशू काही शिष्यांना दर्शन देतो। त्याच दिवशी त्यातील 2 जण यरुशलेमापासून सुमारे 4 कोसावरील अमाऊस नामक गावात जात होते। ते त्या घडलेल्या सर्व गोष्टीविषयी परस्पर संभाषण करीत होते। आणि असे झाले की ते संभाषण व चर्चा करीत असताना येशू स्वतः जवळ येऊन त्यांच्याबरोबर चालू लागला, परंतु त्यांनी त्याला ओळखू नये म्हणून त्यांचे डोळे आकळण्यात आले होते। त्याने त्यास म्हटले, तुम्ही चालताना ज्या गोष्टी एकमेकाबरोबर बोलत आहात त्या कोणत्या? तेव्हा ते ग्लानमुख होऊन उभे राहिले। मग त्यांच्यातून क्लैपा नामे एकाने त्याला उत्तर दिले, आपण यरुशलेमाहून प्रवास करीत असतात त्यात या दिवसामध्ये घडलेल्या गोष्टी ज्याला ठाऊक नाहीत असे आपण एकटेच आहात काय? तो त्यास म्हणाला, कसल्या गोष्टी? त्यांनी त्याला म्हटले, नासरेतकर येशू याविषयीच्या। तो देवासमक्ष व सर्व लोकांसमक्ष कृतीने व भाषणाने पराक्रमी असा संदेष्टा झाला। त्याला आमच्या मुख्य याजकांनी व अधिकाऱ्यांनी पकडून देहांत शिक्षेसाठी वधस्तंभावर खिळले, परंतु इस्रायलाची मुक्ती करणारा तो हाच अशी आमची आशा होती। इतकेच नव्हे तर या सर्व गोष्टी झाल्या त्याला आज 3रा दिवस आहे। आणखी आमच्यातील ज्या कित्येक स्त्रिया कबरेकडे मोठ्या पहाटेस गेल्या होत्या त्यांनी आम्हास विस्मित केले, त्यास त्याचे शरीर सापडले नाही। तेव्हा त्यांनी येऊन सांगितले की आम्हास देवदूतांचे दर्शन झाले। त्या देवदूतांनी म्हटले की तो जिवंत आहे। मग आमच्याबरोबर जे होते त्यापैकी कित्येक कबरेकडे गेले आणि त्या स्त्रियांनी सांगितल्याप्रमाणे त्यास आढळले, पण त्यांना तो दिसला नाही। तो त्यास म्हणाला, अहो निर्बुद्धी व संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टीचा विश्वास धरण्यास मतिमंद मनुष्यांनो, ख्रिस्ताने ही दुःखे सोसावी आणि आपल्या गौरवात जावे याचे अगत्य नव्हते काय? मग त्याने मोशे व सर्व संदेष्टे याचपासून आरंभ करून सगळ्या शास्त्रातील आपणाविषयीच्या गोष्टीचा अर्थ त्यास सांगितला। मग
ज्या गावास ते जात होते त्याचजवळ आले तेव्हा त्याने पुढे जाण्याचा रोख दाखविला. परंतु ते त्याला आग्रह करून म्हणाले, आमच्या येथे राहा, कारण संध्याकाळ होत चालली असून दिवस उतरला आहे. तेव्हा तो त्यांच्याबरोबर राहावयास आत गेला. मग असे झाले की तो त्याचबरोबर जेवावयास बसला असता त्याने भाकर घेऊन आशीर्वाद दिला व ती मोडून त्यास दिली. तेव्हा त्यांचे डोळे मोकळे झाले व त्यांनी त्याला ओळखिले. तेव्हा तो त्याचपासून अंतर्धान पावला. तेव्हा ते एकमेकास म्हणाले, तो वाटेने आपल्याबरोबर बोलत असता व शास्त्रांचा उलगडा करीत होता तेव्हा आपले अंतःकरण आतल्या आत उकळत नव्हते काय? त्याच घटकेस ते उठून यरुशलेमास माघारे गेले. तेव्हा 11 शिष्य व त्यांच्याबरोबर एकत्र झालेले लोक त्यास आढळले. ते म्हणत होते की प्रभू खरोखर उठला आहे व शिमोनाच्या दृष्टीस पडला आहे. मग त्यांनी वाटेतील गोष्टी आणि त्याने भाकर मोडली तेव्हा आपण त्याला कसे ओळखिले हे निवेदन केले. येशू प्रेषितांना दर्शन देतो. ते या गोष्टी सांगत असता तो स्वतः त्यांच्यामध्ये उभा राहिला व त्यास म्हणाला, तुम्हास शांती असो. तरी ते घाबरून भयभीत झाले आणि आपण कोणी भूत पाहत आहो असे त्यास वाटले. त्याने त्यास म्हटले, तुम्ही का घाबरला व तुमच्या मनात तर्क वितर्क का उठतात? माझे हातपाय पहा, मीच तो आहे. मला चाचपून पहा. जसे मला हाडमास आहे म्हणून पाहता तसे भूताला नसते. असे बोलून त्याने त्यास आपले हातपाय दाखविले. मग आनंदामुळे त्यास ते खरे न वाटून ते आश्चर्य करीत असता त्याने त्यास म्हटले, येथे तुम्हाजवळ काही खावयास आहे का? मग त्यांनी त्याला भाजलेल्या माशाचा तुकडा दिला. तो घेऊन त्याने त्यांच्या देखत खाल्ला. ह्यावर त्याने त्यास म्हटले, मी तुमच्याबरोबर असता तुम्हाला सांगितलेली माझी वचने हीच आहेत की मोशाचे नियमशास्त्र, संदेष्टे व स्तोत्रे यात मजविषयी जे लिहिले आहे ते सर्व पूर्ण होणे आवश्यक आहे. तेव्हा त्यास शास्त्रबोध व्हावा म्हणून त्याने त्यांचे मन उघडिले आणि त्याने त्यास म्हटले, असे लिहिले आहे की ख्रिस्ताने दुःख सोसावे, तिसऱ्या दिवशी मेलेल्यामधून उठावे आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व जगात त्याच्या नामाने पश्चाताप व पापक्षमा गाजविण्यात यावी. या गोष्टीचे साक्षी तुम्ही आहात. पहा, माझ्या पित्याने वचन दिलेली देणगी मी तुम्हाकडे पाठवितो. तुम्ही वरून सामर्थ्ययुक्त व्हाल तोपर्यंत या नगरात राहा. स्वर्गारोहण. नंतर त्याने त्यास बेथानीपर्यंत बाहेर नेले आणि हात वर करून त्यास आशीर्वाद दिला. मग असे झाले की तो त्यास आशीर्वाद देत असता त्याचपासून वेगळा झाला आणि स्वर्गात वर घेतला गेला. तेव्हा ते त्याला नमन करून मोठ्या आनंदाने यरुशलेमास माघारे गेले आणि ते मंदिरात देवाचा धन्यवाद नित्य करीत राहिले.